बनवायचा आहे गाजराचा हलवा. त्यासाठी लागणारे साहित्य: पहिले गाजर, साखर आणि विलायची. गाजर स्वच्छ असे धुवून किसून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. तुपामध्ये गाजरं भाजल्यानंतर काय होतं की त्याला मऊसूतपणा येतो आणि चवीलाही छान लागतं. आणखीन थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये किसलेली गाजरं टाकूयात. जेवढे आहेत तेवढी किसलेली गाजरं टाकून त्याला छान असं परतून घेऊयात आधी. परतल्यानंतर काय होतं की व्यवस्थित त्याची जो पाण्याचा अर्क आहे तो आपला काय जातो निघून जातो. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकताना काही प्रॉब्लेम होणार नाही. आता आपला अर्क निघून गेले, पुन्हा आपण थोडी थोडी साखर टाकूयात. हे बघा, साखरेचं काय झालेलं पाक झालं. पाक झाल्यानंतर काय होतं, आता त्यामध्ये आपण शिजवून घेऊ यामध्ये पूर्ण गाजर. एकदा गाजरामध्ये पूर्ण पाक गेला की तो जरा चवीलाही छान लागतो आणि खायलाही. मग त्यानंतर थोडीशी विलायची टाकूयात आणि आणखीन 1 ते 2 मिनटं चांगलं परतून घेऊया. जोपर्यंत साखरेचा पाक झालेला आहे तो आपला पूर्ण संपत नाही तोपर्यंत. हा बघा किती छान झालं आहे. तर राहिलेलं थोडं आणि 2-3 मिनटं आपण शिजवून घेऊया. हे बघा आपला पाक पूर्ण हे गेलेलं आहे, मुरून गेलेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून सर्व करू. किती गरमागरम खायला छान लागतो. तुमचे लहान मुलं असेल तर त्यांना द्या.